मेगा फायनल आपण मैदानात पाहतोय। बंटी भद्रिके आणि अक्षय पवार ही जोडी मैदानात। बंटी भद्रिके पाहिलं तर आपण रायगड प्रीमियर लीग अर्थात रायगड जिल्ह्यातली सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहिली। त्या लीग मध्ये 4 व्हीलरचा मानकरी ठरलेला हा ऑलराऊंडर आपण उत्कृष्ट फलंदाज पाहतोय, ज्याच्या बॅट मधून अफलातून स्ट्रोक आपल्याला प्रत्येक दिवशी पाहायला मिळाले। श्रेयस पत्रे येतोय, खूप दिवसानंतर श्रेयसला आज पाहतोय मी गोलंदाजी मार्कवर। प्रकाश हालेकना विकेटच्या मागे आपण बघतोय। त्यानंतर स्लीप मध्ये आपण नगीच पाहिलं मित्रांनो किरण लट। डीप मिड विकेटला आपण अशांकला पाहतोय। फिल्डिंग सजावट अशी आहे, एक स्लीप तैनात केलेली आहे। बंटी भद्रिके ऑन स्ट्राइक पाहायला मिळते। सुजित थोडा वेळ तुम्हाला मी थांबवतोय। सन्माननीय संतोषजी कवळे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं। सन्माननीय संतोषजी कवळे, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय विनायकजी पाटील यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। आपल्याला बसण्याची व्यवस्था या व्यासपीठावरती केलेली आहे। जे जे प्रतिष्ठित आणि ज्यांना ज्यांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे त्या सर्व आमंत्रित पाहुण्यांना माझी विनंती असेल, प्लीज आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हावं। आणि याच दरम्यान मित्रांनो आपल्या या व्यासपीठावरती एक प्रतिष्ठित व्यक्ती आणि आपले सपोर्टर्स, आपल्याला सहकार्य करणारे व्यक्तिमत्व अर्थात सन्माननीय उपसरपंच अक्षी आनंद साहेब बुरांडे यांचं इथे आगमन झालेलं आहे। आणि या स्पर्धेसाठी जो लाईव्हचा खर्च आलेला आहे तो त्यांनी आम्हाला इथे पुरस्कृत केलेला आहे। तर मी स्वराज्य क्रीडा मंडळ अक्षी यांच्या वतीने सन्माननीय उपसरपंच अक्षी आनंद साहेब बुरांडे यांचा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। आणि सारंग साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं पुष्पगुच्छ देऊन आणि श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत करावं। जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सन्माननीय आनंद साहेब बुरांडे। थँक्यू यासिन सर। प्रतिस्पर्धी संघामध्ये जरी आयकॉन खेळाडूचा भरणा असला ना तरी पण आम्ही बऱ्याचशा ठिकाणी आयकॉन म्हणून स्वतःला रिप्रेझेंट केलंय असं देखील श्रेयस पत्रे पहिल्या षटकामध्ये दाखवून देतोय। चांगली सुरुवात करतोय। अक्षय पवार सारख्या फलंदाजाला थांबवून ठेवलाय। झेल उडालाय जरूर, मात्र तो झेल पकडणार कोण ह्याच्यावर लागलेला प्रश्नचिन्ह मित्रांनो। एफर्ट चांगले लावले होते इथे, मात्र रमेश वराळे आय थिंक बऱ्याच वर्षानंतर रमेश देखील मैदानात पाहायला मिळतोय। या चेंडूवर झेल उडाल्यानंतर आपण पाहिलं तर श्रेयस पत्रेच्या नावावर पहिली विकेट या टुर्नामेंट मध्ये लागली असती, मात्र झेल इथे सुटला जातोय। आणि आपण पाहतोय अक्षय पवार सारख्या फलंदाजाला इथे फायनलच्या मॅच मध्ये जीवनदान दिले जाते। डामूद विकेट श्रेयस पत्रे पुन्हा एकदा शॉर्ट पिच मध्ये टाकलेला चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषा पार चौकार। संख्येला आपण पाहिलं तर कुठेतरी आकार आलाय। पहिलं षटक प्रगती पथावर होतं, असं वाटलं होतं की पहिलं पॉवर प्लेच्या षटकामध्ये बंटी आणि अक्षय पवार विस्फोटक खेळ करताना पाहायला मिळेल। चला मॅच सुरू करा, वेळ लावू नका। अशांक साखरकर येतोय गोलंदाजी मार्कवर। जमीर बुखारी, जेव्हा जेव्हा आपण पाहिलं यासिन सर 5 षटकाचा सामना असतो एकविरा थळ संघ, चौथं षटक जेव्हा जेव्हा येतं ना जमीर बुखाराकडे जबाबदारी येते ना तेव्हा तेव्हा तो अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडतो। आज मात्र समोर असलेले फलंदाज तितकेच दिग्गज, तितकेच ताकदवान, किंबहुना प्रत्येक सामन्यामध्ये ज्यांनी विस्फोटक खेळी केली आहे असे बंटी भद्रिके स्ट्राइक एंडला आहेत।
जमीरला देखील स्वतःला मैदानावर सिद्ध करावं लागेल. जर आज जमीरने चांगली गोलंदाजी केली ना तर आजची गोलंदाजी तो नक्कीच आठवणीत ठेवेल. कारण समोर असलेला फलंदाज बंटीला मी थांबवलाय, समोर असलेला फलंदाज अक्षयला मी रोखलाय. रिटा मूव्ह द विकेट. जमीर बुखारी. पहिला चेंडू अक्षरशः उडवलाय. अशांक साखरकरने साधा सोपा आणि सरळ झेल इथे सोडलाय. तिरक्या नंदीने जरूर, तुषारने पाहिलं जरूर आणि थोडीशी स्माइल त्याच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते मित्रांनो. एक साधा सोपा झेल आशांकडून कधी सुटत नाहीये. आज मात्र आशांकडून देखील चूक होताना पाहतोय. जमीरला मिळालेली पहिली विकेट आशांकमुळे त्याच्या नावावर लावली जाणार नाहीये. ओव्हर द विकेट जमीर बुखारी. यावेळेस फुल टॉस आणि बीमर पद्धतीने टाकलेला चेंडू. अंपायर्स इट्स अ नो बॉल. तर 18 धावा. या षटकातील पहिला चेंडूचा खेळ झालाय. फ्री हिटचा चेंडू अक्षय पवार फेस करतोय. मोठा स्ट्रोक. आता मात्र अक्षय आपला नक्कीच क्लास दाखवतोय. आमच्या पॅन्डॉलला मानवंदन देणारा आणखीन एक बॅक टू बॅक षटकार. सुरू करा, वेळ नाही मित्रांनो. आता बॉलची वाट बघू नका. अक्षय इतका लांब लांब षटकार मारतो ना तर नवीन जुन्या चेंडूचा फार काही त्याला फरक पडणार नाहीये. यावेळेस शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये चेंडू सीमारेषा फरार चौकार. डान्सिंग डाऊन द विकेट. मोठा स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. अशांक साखरकर यावेळेस देखील झेल सोडतोय. आणखीन एक जीवनदान मिळतंय ते अर्थात अक्षय पवारला. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं ना तर बंटी बद्रिकेला जीवनदान मिळालंय. त्यानंतर आपण अंतिम या सेकंड लास्ट डिलिव्हरी आपण पाहतोय अक्षय पवारला देखील जीवनदान मिळते. अंतिम लढत आहे मित्रांनो. अंतिम लढतीसाठी आपण बघतोय जमीर बुखारी एक चांगला गोलंदाज आहे. इथे मात्र चांगली गोलंदाजी. बंटी सारख्या फलंदाजाला इथे थांबून ठेवलंय. मोठे स्ट्रोक लगावण्यापासून वंचित इथे ठेवलंय. या चेंडूवर पाहिलं ना तर एकच धाव मिळते. या एकेरी धावेने धावफलक वाढतोय. जाऊन पोहोचतो अर्थात 30 धावा. 30 रन ऑन अ बोर्ड. लास्ट डिलिव्हरी इन दिस ओव्हर. शेवटचा चेंडू या षटकातील. अक्षय पवार ऑन स्ट्राईक पाहायला मिळते मित्रांनो. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक लगावण्याचा जरूर प्रयत्न केलाय. तुषार घरत चेंडू खाली येतोय. तो पण दोन्ही फलंदाजांनी एक धाव पूर्ण केली आहे. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 3 षटकाच्या दोन षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात 31. एकविरा थळ, गन वॉटर स्पोर्ट एकविरा थळ आणि नाकवा वॉटर स्पोर्ट एकविरा थळ असा हा सामना आपण बघतोय. अशांक साखरकर
जो अशांक साखरकर पहिल्या मॅच मध्ये गन वॉटर स्पोर्ट संघाचं प्रतिनिधित्व करत होता, त्यांनी त्या संघासाठी गोलंदाजी केली होती. आज मात्र त्या संघाच्या विरोधात सुद्धा त्याला गोलंदाजी करायची आहे. चला गाडी जाऊ दे फास्ट. राईट आर्म ओव्हर द विकेट, अंतिम षटक अशांक साखरकर. पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि शॉर्ट बट स्वीट असा फटका पाहायला मिळतोय. पॅरलल षटकार पाहायला मिळतोय अक्षय पवारच्या बॅट मधून. केले अशांकचं षटकार आणि वेलकम केलंय. कमबॅक करावं लागेल अशांकला. ओहो, what a fantastic pace of bowling by Ashank Sakharkar. You miss, I will definitely hit. फलंदाज leg before the wicket. या पद्धतीने तंबूच्या आश्रयाला अक्षय पवारची मोठी इनिंग इथे थांबते. अक्षय पवारचं वादळ इथे थांबवलं जाते. बॅटर मैदानात मोन्या येतोय. मोन्याला आज मात्र काही सूर गवसलेला नाहीये. त्याच्या बॅट मधून दिवसामध्ये फक्त आणि फक्त एक षटकार मित्रांनो पाहायला मिळालाय. मोनाची मित्रांनो सगळ्यांना माहित आहे मोन्या किती मोठा प्लेअर आहे आणि आपल्या अलिबाग टेनिस क्रिकेट मध्ये अतिशय चांगलं नाव त्याचं आहे आणि प्रत्येक मॅच मध्ये तो चांगल्या पद्धतीने खेळ करतो. आज बॉलिंग त्याची चांगली आहे, मात्र फलंदाजी करत असताना तो रन बनवण्यासाठी झुंज देत होता. आज प्रत्येक मॅच मध्ये त्याला रन बनवता आलेले नाही आहेत आणि आज मात्र अंतिम लढतीमध्ये काही चेंडूंचा खेळणं बाकी. मोन्याला तो फॉर्म परत आणावा लागेल, कारण आता मित्रांनो खूप खूप मोठ्या मोठ्या स्पर्धेसाठी त्याची वर्णी लागली आहे. प्रत्येक मॅच मध्ये तो ॲज अ कॅप्टन म्हणून खेळणार आहे. अशांक साखरकर यावेळेस नक्कीच चांगला चेंडू टाकतोय. फलंदाजाला पूर्णतः बीट करतोय. एक स्लोवर पद्धतीने टाकलेला चेंडू मोन्याने बॅट अगोदरच भिरकावून दिली आहे आणि बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही, कनेक्शन नाही आहे. निर्धाव चेंडू येतोय. शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिलाय. मोन्या आपल्या मनगटातील ताकद दाखवतोय जरूर. चेंडू डीप मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. मिळतात. धावफलक 6 उसळी घेतोय, अर्थात धावफलक जाऊन पोहोचतोय. 43 धावा, 43 रन ऑन अ बोर्ड. अंतिम षटक प्रगती पथावर असताना इथे मात्र यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज मोन्या बॅक टू द पवेलियन. फलंदाज असे काही फलंदाजाला असुसलेत ना, हा आउट होतोय कधी आणि मी बॅटिंगला जातोय कधी, अगदी तशा पद्धतीने खेळ आपल्याला नक्कीच एकविरा थळ संघाकडून पाहायला मिळाला. न्यू बॅटर आदिल कुरेशी. आदिल कुरेशी हा देखील एक मोठा प्लेअर आहे, एक आयकॉन खेळाडू म्हणून बऱ्याचशा स्पर्धेमध्ये याची देखील वर्णी लागते. आज मात्र अंतिम षटकामध्ये पाहतोय चेंडू जरूर ठोकलाय डीप मिड विकेटला. श्रेयस पत्रने सोपा झेल सोडलाय. जीवनदान मिळते आदिल कुरेशीला. इथे रनआउटची संधी आहे आणि अंतिम चेंडूवर विकेट मिळते. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये मोहामध्ये आपण पाहिलं तर आदिल कुरेशीला आपली विकेट बहाल करावी लागते आणि आपण पाहिलं शेवटच्या चेंडूवर 1 धाव आली आहे आणि आपण पाहतोय निर्धारित 3 षटकांचा इथे फायनलचा खेळ संपलाय आणि अंतिम सामन्यामध्ये पाहतोय 3 षटकांमध्ये धावफलकावर धावा लागल्यात 44 आणि विजयासाठी 45 धावा अचीव करायच्या आहेत. आणि या 45 धावांसाठी मी पुन्हा इथे घेऊन चलतो आमचे गुरुवर्य समालोचक सन्माननीय यासीन मर्चंट यांच्याकडे. ओ टू यासीन सर. धन्यवाद. धन्यवाद सुजित. आलेल्या हॅलो
आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण अक्षी आणि या गावामध्ये हे गाव अर्थात पर्यटकांना नेहमीच मोहिनी टाकणारं राहिलंय. पर्यटकांची पहिली पसंत राहिलंय असं हे गाव आणि या गावामध्ये क्रिकेटचा खेळ रंगलाय. आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम मॅच सुरू आहे. अंतिम सामन्यामधील अंतिम सत्र सुरू आहे आणि याच दरम्यान अनेक पाहुणे आमच्या या व्यासपीठावरती आसनस्थ आहेत. सन्माननीय सरपंच रश्मिताई पाटील आणि त्याचप्रमाणे उपसरपंच सन्माननीय आनंदसाहेब बुरांडे. मी विनंती करणार आहे संतोष कवळे यांना की त्यांनी सुद्धा इथे आसनस्थ व्हावं. त्याचप्रमाणे आत्ताच ज्यांचं आगमन झालं त्या निर्जाताई नाईक यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार. सन्माननीय दीपकजी फाळके, सन्माननीय सूरज कवळे आणि सन्माननीय समीरजी म्हात्रे यांचे सुद्धा मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आपल्या या छोट्याशा आणि सुंदर गावामध्ये एक मोठी स्पर्धा आपण इथे आयोजित केलेली आहे आणि ती स्पर्धा अगदी नीट नेटकी आपण पाहतोय, व्यवस्थित पाहतोय आणि या सामन्याचा सर्व खेळाडूंनी आणि त्याचप्रमाणे साऱ्या क्रिकेट रसिकांनी सुद्धा आनंद घेतला. आता मात्र हे अंतिम सत्र आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक सन्माननीय वैभवजी विजय पोळ यांच्या वतीने इथे पुरस्कृत करण्यात आले, तब्बल 51,000 रुपये. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक विनयजी पुरुषोत्तम कर्वे यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलंय, तब्बल 31,000 रुपये. आणि कासाभाई रिसॉर्ट अक्षी यांच्या वतीने तृतीय क्रमांकाचं कॅश प्राइज 21,000 रुपये पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. आणि प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफीज हे आकर्षक चषक सन्माननीय वैभवजी विजय पोळ यांच्या वतीनेच इथे प्रोव्हाइड केलेले आहेत. त्या सर्व दिलदार आणि दानशूर व्यक्तींचे मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि वळतोय या मैदानाकडे. चलिए दोस्तों, इस मैच का आंखों देखा हाल अपनी राष्ट्रीय भाषा में आप तक मैं पहुंचाने की कोशिश करूंगा. तो पहली गेंद पर यहाँ पे चौका आता हुआ प्रकाश हलेगाना स्ट्राइकिंग एंड पर, जबकि नॉन स्ट्राइकिंग एंड पर तुषार घरत, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी अक्षय पाटिल के ऊपर. राइट आर्म राउंड विकेट हमेशा की तरह गेंदबाजी करते हुए प्रकाश के लिए. जी हाँ, इसमें दबा अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश कर रहे थे मगर गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी. एक ही रन यहाँ पे मिलेगा. इस एक रन के साथ रनों की संख्या में इजाफा. 5 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. जीतने के लिए 45 रनों की जरूरत. 3 ओवर का ये मुकाबला है. 15 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं. इतना आसान नहीं है. हालांकि ये पिच जो श्रीकांत गुरव ने और उनकी टीम ने मुहैया करवाया है, प्रिपेयर किया है, वो गेंदबाजों को सहायता करता हुआ, सपोर्ट करता हुआ हमें नजर आया. मगर फिर भी यहाँ पे कुछ बल्लेबाजों ने अपने जौहर दिखाए, अपने बल्ले का दमखम दिखाया और अच्छी बल्लेबाजी भी की है. स्पेशली अक्षय पवार की यहाँ पे मैं तारीफ करना चाहूँगा. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी उन्होंने की है. 6 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. ओहो, अच्छी गेंद ऑफ स्टंप के बाहर ललचाया था. देख लिया था कि ऑन साइड में खेलने की कोशिश कर रहे थे. वाइड यॉर्कर करने का प्रयास और काफी हद तक सफल भी रहे. बिंदी गेंद के साथ यहाँ पे फिनिश किया है. अभी भी 2 गेंदें आना बाकी. 6 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. हर मैच में कम से कम 2 बड़े स्ट्रोक आना बेहद जरूरी. ओहो, स्लोवर 1 गेंद, फ्लाइटेड गेंद, पग बदा के लिए जोरदार अपील, मगर अंपायर जी ने इसे सिरे से खारिज कर दिया है. मगर लेग बाय के रूप में एक अतिरिक्त रन मिलेगा. मगर एक रन से काम नहीं बनेगा. यहाँ पे चाहिए बड़े स्ट्रोक. कम से कम हर ओवर में 2 बड़े स्ट्रोक अगर आते हैं तो यह मैच जीता जा सकता है. इस प्रतियोगिता के लिए मैन ऑफ द सीरीज जो भी खिलाड़ी यहाँ पे होगा. ओहो, यह अच्छा स्ट्रोक लॉफ किया है ओवर द कवर. गेंद डी पॉइंट और कवर के बीच में से, जी हाँ, सीमा रेखा को लांघती हुई 4 रन के लिए.
लंबे लंबे हिट, हवाई फायर, हवाई सफर करती हुई गेंद जब दर्शक दीर्घा में जाती है तो एक अलग ही अनुभूति और आनंद होता है। और उसके बाद ही यहाँ पे मैच में मजा आएगा, रोमांच आएगा। मगर अब गेंदबाजी करने के लिए जो आए हैं गेंदबाज, उनके सामने बल्लेबाजी करना इतना आसान नहीं होता। तेज तर्रार गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं। उनकी गेंद टप्पा खाने के बाद इतनी तेजी के साथ स्कीट होती है या बाउंस होती है, बल्लेबाज का बल्ला बैकलिप जब तक नीचे आती तब तक वो गेंद निकल जाती है। जी हाँ, इसमें तब सीधे बल्ले से कवर के ऊपर से खेलने की कोशिश कर रहे थे। बहुत ही बढ़िया ये कवर ड्राइव, मगर इसी बीच डी पॉइंट में थोड़ी सी मिसफील्डिंग और इसका फायदा बल्लेबाजों ने उठाया और 2 रन मुकम्मल कर लिए हैं। मगर एक एक रन 2 रन से काम नहीं बनेगा। 13 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 2013 में रोहित शर्मा के बल्ले से द्विशतक आया था ओडीआई में, वनडे क्रिकेट में। जी हाँ, फिर से एक बार अच्छी गेंद, देखिए यही मैं बात कर रहा था। ऑफ स्टंप के बाहर सही लंबाई, सही दिशा और तेज तर्रार गेंदबाजी, और इसी वजह से बल्लेबाज अक्सर विवश होते हैं, बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से महरूम रखते हैं और उसी के साथ रनों के ऊपर अंकुश लगाने में कामयाब होते हैं। यही यहाँ पे नजर आया। ये देखिए बैकलिप जब तक नीचे आती, बल्ला उनके जब तक नीचे आता तब तक गेंद निकल चुकी है। बैक टू बैक ये 2 गेंदें बिंदी। 13 पर ये रनों की संख्या रुकी हुई और अब ये मैच थोड़ा सा नीरस होता हुआ, मैच का मजा, मैच का ओहो स्लोवर वन गेंद और एक अस्त्र का इस्तेमाल किया। हालांकि गेंद हवा में थी बहुत देर तक, मगर नजदीकी फील्डरों में फील्डर मौजूद नहीं था, उसका फायदा मिला और 1 रन दोनों भी बल्लेबाजों ने यहाँ पे चुरा लिया है। बल्लेबाज भी शायद समझ चुके हैं कि ये मैच हमसे बहुत दूर जा चुकी है, क्योंकि एक एक गेंद खर्च हो रही है मगर खाते में एक एक रन के अलावा कुछ भी नहीं आ रहा है। जी हाँ, सीधे बल्ले से खेलना चाहते थे मगर फिर से एक बार यहाँ पे मिस टाइम कर गए। गेंद बल्ले के निचले हिस्से पे लगी, शॉट मिड विकेट की दिशा में। अक्षय पवार जब तक उस गेंद को फील्ड करते तब तक 1 रन लेने का यहाँ पे मौका। बहुत ही बढ़िया ये टूर्नामेंट रहा, शानदार टूर्नामेंट रहा। इस गांव को जो एक ऊपर वाले ने, एक निसर्ग या नेचर ने जो एक तोहफा दिया है मैदान का, देखिए कितना खूबसूरत ये मैदान है, हरी हरी घास मैदान पर। इसी बीच एक बहुत ही बढ़िया कैच डीप स्क्वायर लेग की दिशा में, करण धुले वहां पे मौजूद और इसी के साथ प्रकाश हलेकाना जाएंगे मैदान से बाहर। माना के अंधेरा बड़ा घना है, माना के अंधेरा बड़ा घना है, मगर दिया लगाना कहाँ मना है। अभी भी यहाँ पे अगर छक्कों की बौछार होती है तो मैच जीता जा सकता है। 2-3 अगर बड़े स्ट्रोक आते हैं तो वक्त बदलने में वक्त नहीं लगता। जी हाँ, अक्षय पवार आए हैं। देखिए अक्षय पवार की हेयर स्टाइल देखिए। अक्षय पवार सावड़ेश्वर सावड़ा, हालांकि पनवेल तहसील में एक गांव है सावड़ा और उनकी टीम का नाम है सावड़ेश्वर सावड़ा। उस गांव से बिलोंग करते हैं मगर ओपन लॉट्स में और एज आइकॉन के रूप में अक्सर खेला करते हैं। और वो अपने बल्लेबाजी के लिए जितने जाने जाते हैं उतने ही उनके हेयर स्टाइल के लिए जाने जाते हैं। और एक खिलाड़ी है, जी हाँ, इसमें तो शानदार स्ट्रोक है, किरण लट के बल्ले से आता हुआ और एक झटका। खिलाड़ी है जो दिल्ली से बिलोंग करते हैं, आशीष अगरकर, उनकी भी हेयर स्टाइल देखने लायक होती है। जी हाँ, इसमें तो करण धुले वहां पे मौजूद। 1 रन के अलावा कुछ भी नहीं मिलेगा। अभी भी 3 गेंदें आना बाकी है और बचे हुए 3 गेंदों में जीतने के लिए 24 रनों की जरूरत, यानी 3 अट्ठों की जरूरत। 1 अट्ठा तो आ चुका है और 2 अट्ठे चाहिए। तुषार घरत के बल्ले से आता हुआ यह सिक्सर। मैच में मात्र औपचारिकता बची है। मैन ऑफ द सीरीज के लिए एलईडी टीवी जिन्होंने यहां पे मुहैया करवाई है, सम्माननीय रश्मीन गुरव,
सामाजिक कार्यकर्ते हैं, उनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। बेस्ट बॉलर के लिए एक ब्रांडेड साइकिल देकर हम उनको नवाजेंगे, हम उनका सम्मान करेंगे। और ये साइकिल समीर मात्रे ग्राम पंचायत सदस्य इनकी जानिब से मुहैया करवाई है। आणि त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज यांच्यासाठी सुद्धा सायकल असेल आणि ती सन्माननीय विनायक पाटील यांच्या वतीने इथे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे। ज्यांनी आम्हाला इथे वायफाय प्रोव्हाइड केलं ते श्रीनेट नागाव यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार। आणि जेवणाची व्यवस्था करणारे नक्षत्र हॉलिडे होम जयेश कवळे यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। ही खेळपट्टी